ग्राहकाच्या नावावर तब्बल 1,10,00,000 रुपयांचे कर्ज काढून पैशांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यात शाखा असलेल्या महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित ग्राहकाला या व्यवहाराची माहिती तब्बल 4 वर्षांनी झाल्याचा आरोप आहे. कर्जदार विशाल जाधव यांच्या म्हणण्यानुसार कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेकडून तगादा सुरू असतानाच ते दुसऱ्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या नावावर झालेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती समोर आली आणि कथित गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. आणि माझं ते प्रकरणचं मी सिव्हिलला बघितल्यानंतर ते दिसायला लागलं. मग मी जाऊन विचारलं मॅनेजर की हे कर्ज कसलं काय. तर ते म्हटले ते ठेवीवरचं कर्ज आहे, ते काय आपलं हे तुमचं काय संबंध नाही. ते कर्ज नील झालेलं आहे. नील झालं तर माझं सिव्हिलला माझ्या दिसते कसं, आणि एवढी मोठी रक्कम माझ्या अंगावर कर्ज झालं कसं, ते मी त्यांना विचारलं. तर ते आम्ही 23 तारखेला त्यांना अर्ज दिला की बाबा आम्हाला त्याचा तपशील द्या. तर त्यांनी काय दिलं नाही, आजपर्यंत त्यांनी दिलं नाही. त्यामुळे आम्ही या बँकेत आता त्यांच्या मेन किती वर्षापूर्वीचं हे कर्ज आहे आणि तुम्हाला कधी कळालं? हे 2023 असं या दरम्यानचं आहे. 24चं लास्ट कर्ज दिसतं. तुम्हाला समजलं कधी? हे आत्ता समजलं मला या महिनाभरात. त्यानंतर तुमचा मॅनेजरने तुम्हाला काय सांगितलं? हे जे काय कागदपत्र असले ते दाखवा म्हणून सांगितलं. आम्ही आम्ही सगळी जाऊन तिथं चौकशी केली. तिने आम्ही अर्ज दिला, तर त्या अर्जाला तिने अजून काही उत्तर दिलं नाही. ते आता त्यांच्या मेन अधिकाऱ्यांना भेटायला आलो. ती आता ते म्हटले 14 तारखेपर्यंत आपण तुम्हाला तपशील देतो, एवढं सांगितलं. बाकी काय मग तुमच्याचं काय मागणी आहे? तुमची मागणी काय? स्टॅम्प सुद्धा नाही, कर्ज काढायला स्टॅम्प घेतला होता. नाही, काय नाही. तुम्ही काय कागद बँकेला काय कागद दिलेली? नाही, माझी गाडीचं जे कर्ज आहे त्याचेच कागदपत्र आहेत. त्या कागदपत्राचा गैरवापर झाला असला तर तेच आम्हाला बघायचं. या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल देवकुळे यांनी बँकेच्या अध्यक्षांना थेट जाब विचारत संपूर्ण व्यवहाराचे स्पष्टीकरण आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी केली. माझे मित्र विशाल जाधव, त्यांचं गोकुळ शिरगाव शाखेमध्ये महालक्ष्मी बँकेच्या खातं आहे. तिथं त्यांनी 4 लाखाचं वाहन कर्ज घेतले आणि ते वाहन कर्ज घेतल्यानंतर 2-3 वर्ष ते फेडत होते. त्यातले 2 लाख रुपये त्यांनी फेडले. त्यातले 2 लाख रुपये राहिल्यावर बँकेचा तगादा चालू झाला की बाबा हे पैसे राहिलेले फेडायला पाहिजे. मग हा जरा असं हताश झाला आणि त्याला असं वाटलं की बाबा हे बँकेला आपण क्लिअर केलं पाहिजे. त्याकरता त्यानं फायनान्स कंपनीचं कर्ज काढू आणि ते आपण फेडून टाकू, महालक्ष्मी बँकेचं आपण फेडून टाकू, अशा पद्धतीचं त्याने एका फायनान्स कंपनीत गेला असता. त्याला ते सिबिल काढल्यावर त्याच्या नावानं 1,10,00,000 कर्ज त्याला दिसलं. मग ते 1,10,00,000 कर्ज माझ्या नावानं आलंच कसं, म्हणून ते विचारण्याकरता बँकेत गेल्यावर तिथल्या बँकेतल्या आत्ताच्या मॅनेजरनी सांगितलं की बाबा तो जुना मॅनेजर होता, त्यांनी ते कर्ज काढलं होतं आणि आम्ही त्याला निलंबित केलेलं आहे. जर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची जर कर्ज ज्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्या नावानं कर्ज आहे आणि त्या व्यक्तीचा उद्या घातपात काय झाला असतं, तो मेला असता, काय झालं असतं, मॅनेजर तो दगावला असता, तर ह्याच्या कुटुंबावर, ह्याच्या घरावर बँक आली असती, ह्याच्या घराला कुलूप, ह्याची बायका पूर्ण रस्त्यावर आली असती. तर माझं असं म्हणणं आहे, महालक्ष्मी बँकेनं जे कोण डायरेक्टर होते, कर्ज काय एकटा माणूस देत नाही. मी आता भेटलो असता तर त्यांनी मला, यांचे CEO जे होते त्यांनी मला सांगितलं की ते कर्ज ठेवीचं कर्ज आहे. ज्या माणसाचं 2 लाख थकीत आहे त्याच्या 50 लाखाच्या ठेवी असतीलच कशा? आमचा हा प्रश्न त्यांना होता आणि आम्ही आता त्यांच्याकडे 1,10,00,000 कशा पद्धतीने याच्या नावानं कर्ज केलं याची तपशिलासहित माहिती द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली. ती माहिती मागितल्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 14 तारखेला आमची डायरेक्टर बॉडीची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला तपशिलासहित माहिती देतो. त्याच्यानंतर पुढचं काय करायचं ते आम्ही कायदेशीर करणार. दरम्यान बँकेचे अध्यक्ष केदार हसबनीस यांनी संबंधित मॅनेजरवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वप्रथम हे प्रकरण जे आहे हे 4 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे. आमच्या त्यावेळेच्या ब्रँच मॅनेजरनं त्या शाखेमध्ये त्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून ही काही प्रकरणं केली होती. त्या संदर्भातली बाब आम्ही त्याच वेळेला न्यायप्रविष्ट केलेली आहे. त्याच्यावरती चौकशी सुरू आहे, पोलिसात कंप्लेंट झालेली आहे
रिझर्व्ह बँकेलाही जी काय कळवायला लागते ते योग्य वेळेला आम्ही कळवलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातले सगळे पैसे आमचे वसूल झालेले आहेत आणि आमची ह्या प्रकरणाची जी चौकशी आहे ही अजून सुरू आहे. ही चौकशी सुरू झाल्यानंतर त्याच्यातून जे काही निष्पन्न गोष्टी होणार आहेत त्याच्यावरती आम्ही परत पुढेही ॲक्शन घेणार आहे. बँकेला आज कुठलाही या प्रकरणामुळे धोका नाही. आमची बँक अतिशय सक्षम पायावरची उभी आहे आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. सगळ्यात जास्ती डिव्हिडंड देणारी आपली कोल्हापुरातली किंबहुना महाराष्ट्रातली आपली ही एकमेव बँक आहे. त्यामुळे सभासद व ठेवीदार या सर्वांनीही या कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही चिंता बाळगू नये. बँक अतिशय सुस्थितीत आहे. सर्व पैसे वसूल झालेले आहेत आणि ज्या मॅनेजरने या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरती आमची ऑलरेडी ॲक्शन झालेली आहे, पोलीस कंप्लेंट झालेली आहे. त्यामुळं 4 वर्षाच्या प्रकरणाचा आज अचानक हा विषय समोर आलेला आहे. त्यामुळं तुम्ही पण ह्या पद्धतीनं त्याचं माहिती सगळी जी काय आहे ती आम्ही पण मीडियाला परत देऊ. मात्र या खुलाशानंतरही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत. ग्राहकाच्या नावावर 1,10,00,000चा व्यवहार झाला, तर 4 वर्षे बँकेच्या यंत्रणेला त्याचा थांग पत्ता कसा लागला नाही? ज्याला 200-400 रुपयांसाठीही कागदपत्रे, सही, हमी आणि अनेक चौकशांचा सामना करावा लागतो, त्याच ग्राहकाच्या नावावर कोट्यावधींचे कर्ज व्यवहार झाले असतील, तर ही यंत्रणा नेमकी कोणासाठी काम करत होती? बँकेचे अंतर्गत नियंत्रण कुठे होते? ऑडिटमध्ये हा व्यवहार कसा सुटला? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आणि संचालक मंडळाला याची माहिती कधी मिळाली? 4 वर्षानंतर प्रकार समोर येत असेल तर फक्त एका मॅनेजरवर कारवाई करून प्रकरण संपणार का, की संपूर्ण साखळीची चौकशी होणार? हा खरा सवाल आहे. ग्राहकाच्या नावाचा गैरवापर झाला असेल तर दोषी कोणताही असो, जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. कारण बँकेत ग्राहकांचा पैसा आणि विश्वास दोन्ही सुरक्षित असणे अपेक्षित आहे. त्याच विश्वासाला तडा गेला असेल तर हा केवळ एका ग्राहकाचा प्रश्न नसून संपूर्ण बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.